आवाज मानदेशाचा। शैक्षणिक वारसा लाभलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेच्या समोर कर्मवीर अण्णा यांचे उभे राहत असलेले भव्य दिव्य स्मारक आणि या स्मारकासमोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान भवन उभा करावे यासाठी देवापूर येथील बौद्ध समाज एकवटला असून संविधान भवन बांधकामासाठी आक्रमक झाला आहे। गुरु शिष्याच्या समोरासमोरील स्मारकास देवापूर ग्रामपंचायतीने या जागेला विरोध न करता आणि जुन्या जागेवर बसत नसलेले आणि जबरदस्तीने बसवण्याचा खटाटोप थांबवून देवापूर ग्रामपंचायतीने गावाचा ऐतिहासिक वारसा जतन करून ग्रामपंचायतीने राजकारण बाजूला ठेवून सामंजस्याची भूमिका घेण्याची मागणी बौद्ध समाजातर्फे होत असून ग्रामपंचायतीने गावठाण, गायरान आणि तलावातील अतिक्रमणे काढण्यासाठी पुढे यावे, ऐतिहासिक कामासाठी राजकारण न करता विकासाचे राजकारण करावे अशी मागणी बौद्ध समाजाने केली आहे। देवापूर ग्रामपंचायत हद्दीत संविधान भवन बांधण्याच्या जागेवरून देवापूर ग्रामपंचायत आणि बौद्ध समाजामध्ये वाद सुरू असून 1 वर्षापूर्वी 7 लाख रुपये खर्च करून पळसावडे रोडवरील समाज मंदिर बांधलं आहे। त्या 1.5 गुंठे जागेवर 25 लाख रुपये किमतीचे संविधान भवन 8 ते 9 महिन्यांपूर्वी बांधलेले समाज मंदिर पाडून त्या ठिकाणी संविधान भवन बांधणार का? 1 गुंठ्यावर पेव्हर ब्लॉक टाकलेले फोडणार का? 6 महिन्यांपूर्वी समाज कल्याणचे 7 लाख रुपये ग्रामपंचायतीने खर्च केलेल्याचं काय? असे एक ना अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून देवापूर ग्रामपंचायतीने सामंजस्याने संविधान जागेचा पेटलेला मुद्दा सोडून बौद्ध समाज आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये पडलेली सामाजिक दरी संविधान भवन जागेवरून जातीय रंग देऊन निर्माण होणार नाही याची दक्षता बौद्ध समाज आणि ग्रामपंचायतीने घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्याच्या समोरासमोरील ऐतिहासिक बांधकामास ग्रामपंचायतीने विरोध न करता पडत चाललेली सामाजिक दरी पडणार नाही यासाठी एक पाऊल टाकावे। देवापूर ग्रामपंचायत या जागेला विरोध करून 25 लाखाच्या संविधान भवनाची इमारत अपूर्ण जागेवर ज्या ठिकाणी हे भवन बसत नाही त्या ठिकाणी बांधकाम करण्याचा हट्टहास कशासाठी? देवापूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी विचार करावा आणि जिल्हाधिकारी यांनी 6 मार्च रोजी आरोग्य उपकेंद्रानजीक असलेल्या जागेचा प्रस्ताव पाठवण्यासंबंधी लेखी पत्र दिले आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जुन्या समाज मंदिराच्या 1.25 गुंठे जागेत उद्घाटनाचा जो निर्णय घेतला आहे तो देवापूर येथील बौद्ध समाजाच्या भवनाचा विचार करून मंत्री महोदय यांनी कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्याच्या समोरासमोरील स्मारकाला ऐतिहासिक वारसा देण्याचे काम करावे अशी मागणी देवापूर बौद्ध समाजातर्फे करण्यात येत आहे। जय भीम। मी बाबासाहेब पांडुरंग बनसोडे, मुक्काम पोस्ट देवापूर, तालुका मान, जिल्हा सातारा। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान भवनाचा विषय गांभीर्याने घेतलेला आहे। माननीय मंत्री महोदय श्री जयकुमार गोरे साहेब यांनी अतंक प्रयत्न करून देवापूर गावासाठी संविधान भवन दिलेलं आहे। त्यांची कामाची बऱ्याच ठिकाणी देवापुरात कामं त्यांनी केलेली आहेत। समाज मंदिर आहे, सभामंडप आहेत, प्रत्येक समाजाला त्यांनी सभामंडप दिलेत। आज संविधान भवनाचा जो विषय इथं होत आहे, काही कारणास्तव याच्या अगोदर ग्रामपंचायतीनं आमच्या जुन्या समाज मंदिराचा ठराव दिला होता, त्यावेळेला संविधान भवन मंजूर नव्हतं। आता संविधान मंजूर झालेलं आहे, जाग्याचा असा प्रश्न आहे की त्या ठिकाणी संविधान भवन बसत नाही। त्या ठिकाणी आत्ताच मंत्री महोदयांनी 7 लाख रुपये खर्च करून शासनाचे पेव्हर ब्लॉक आणि वॉल कंपाऊंड केलेलं आहे आणि म्हणून मागचं जे आहे सभामंडप ते दिसून येणार नाही आणि त्या ठिकाणी ते संविधान भवन बसत नाही। म्हणून आमची पराकाष्ठा चालू आहे। या मोकळ्या जागेत इथंच कर्मवीर अण्णांचे आणि त्यांचे संबंध चांगले होते, आंबेडकरांचे, आणि यांच्या संबंधातूनच त्यांची दोस्ती होती। तर एकाच ठिकाणी अशा पद्धतीचं संविधान भवन इथं व्हावं यासाठी आम्ही अथोकात प्रयत्न करतोय। आम्ही गट विकास अधिकारी, कलेक्टर साहेब, बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सुद्धा प्रत्यक्ष जाऊन भेटून आलो
त्यांनी सुद्धा म्हटलंय जे काम केले 7 लाखाचं ते काम 30 ते 25 ते 30 वर्ष तिथं काही करू शकत नाही. शिवाय एखादं काम तोडायचं आणि तिथं शासनाचे पैसे गेलेले खर्च वाया घालवायचे यासाठी तिथं ते करता येत नाही असं बांधकाम विभागाचे अधिकारी माने साहेब यांनी आम्हाला तसं सांगितलेलं आहे. यासाठी आम्ही आता समाज आमचा एकत्रच आहे, नाही असं नाही, पण फक्त युगो आहे की आमच्या म्हणण्यानंच झालं पाहिजे. तर असं काय होतं कामा नये. ज्या महामानवाने आपल्याला एवढं शिकवलं, संघर्ष करायला लावला आहे, शिकायला लावलं आहे, त्यांच्यासाठी एकत्रीकरण हे नेहमी चांगल्याच पद्धतीनं असायला पाहिजे. या गोष्टीसाठीच आम्ही आता पुन्हा अजून भाऊंच्याकडे जाणारच आहे. आम्ही त्यांना विनंती करणार आहे की भाऊ, जर आंबेडकराचं आमच्या पिढ्या जर संविधान भवन होत असेल तर ती पिढ्यासाठी आमच्या उपयोगी ठरेल. त्या ठिकाणी आज उद्या नवीन रस्ते होणार, पुन्हा तेच काम करत बसण्यापेक्षा इथंच आरोग्य केंद्राच्या बाजूला संविधान भवन व्हावं अशी आमची संघर्ष समिती महिला मंडळ यांच्याकडून मागणी आहे. जय भीम. बुद्धाई गेल्या 3 महिन्यापासून समाजातील समाज कार्यकर्ते तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत असणारे आमचे समाज बांधव विविध पदाधिकाऱ्यांना भेटून समाजातील 5 वर्षाचा, पुढील 5 वर्षाचा, 10 वर्षाचा विचार करून समाजासाठी झटत आहेत. समस्त समाज बांधवांची एकच मागणी आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र नजीकची जी 6 गुंठ जागा आहे ती जागा समस्त ग्रामस्थांनी तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी आणि मंत्री महोदय यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ही जागा आम्हालाच मिळावी अशी सर्वांची एकच भावना आहे. त्या जागेचा उपयोग समाजसुधारक तसेच विविध गावातील जे समाज आहेत त्यांच्यासाठी हे असणार आहे. तरी या गोष्टीची सर्वांनी गांभीर्याने दखल घ्यावी व समस्त भीम समिती असतील, विविध समाज कार्यकर्ते असतील, त्यांना एक विनंती आहे की यामध्ये राजकारण न आणता ही जागा आपल्यासाठी आहे, येणाऱ्या पिढीसाठी आहे, त्यातून काहीतरी प्रेरणा मिळणार आहे. या निमित्ताने विचार करून ही जागा आपल्याला मिळवता यावी यासाठी सर्वांना मी विनंती करतो की ही जागा आम्हाला मिळावी, आपल्याला मिळावी या भावनेने जे एकत्र यावे व समाजासाठी एक क्रांती घडवावी असे बोलून सर्वांचे आभार मानतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मान चौफेर न्यूजसाठी प्रतिनिधी LK सरतापे, म्हसवड. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.